जैन मित्रांनो, तर आता मुंबई शहरचा जर आपण कट ऑफ बघितला तर भरपूर प्रमाणात हाय कट ऑफ गेलेला आहे. कारण की 38 मार्कांच्या खाली एकही कॅटेगरी ईडब्ल्यूएस वगळता एकही कॅटेगरी 38 मार्कांच्या खाली लागलेली नाही. त्याच्यानंतर जर आपण महिलांचा जर विचार केला तर 31 मार्कांच्या खाली ईडब्ल्यूएस वगळता सर्व कॅटेगरी 31 मार्कांच्या वरतीच लागलेल्या आहे. तर आता तुम्ही म्हणसाल की तुम्ही एका व्हिडिओमध्ये मुंबईचा कट ऑफ सांगितलेला होता, भरपूर कमी प्रमाणात सांगितलेला होता. तर व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश होता मित्रांनो की तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा, तुम्ही खचून न जाता फक्त तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. कारण की तोच अभ्यास तुम्हाला एसआरपीएफला कमी पडेल. तोच अभ्यास तुम्हाला जर आता कदाचित जर तो कट ऑफ जर लागलेला असता आणि मी तुम्हाला इतका हाय कट ऑफ सांगितलेला असता तर तुम्ही भरपूर प्रमाणात खचून गेलेले असते मित्रांनो. त्यामुळे आता मीच हा कट ऑफ सांगितलेला नाही अशा कमी प्रमाणात, तर बऱ्यापैकी सर्व अकॅडमीवाल्यांनी पण आता जे व्हिडिओ बनवतात तर त्यांनी पण असाच तुम्हाला या प्रमाणातच कमी प्रमाणात कट ऑफ सांगितलेला आहे. तर सर्वांचा एकच उद्देश असतो की तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये निरंतर राहा, तुमचा अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. तर एवढाच उद्देश असतो. त्यामुळे जर आपण बघितलं तर कट ऑफ हाय गेलेलाच आहे. तर आता काय करायचं, तर आता जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कारागृहाचा पण कट ऑफ 43-45 मार्कांवरती गेलेला, 41 मार्कांवरती पण तुम्हाला एकही कॅटेगरी दिसणार नाही. तर आता तुमच्याकडे या भरतीमध्ये या 2024-25च्या भरतीमध्ये तुमच्याकडे फक्त एकच पर्याय उरलेला आहे, तर तो म्हणजे एसआरपीएफचा. तर एसआरपीएफचा जर आपण विचार केला तर एसआरपीएफचा ज्यांचे ग्राउंड बाकी आहेत त्यांनी 95 मार्क घेण्याचा अतोनात प्रयत्न करा. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणताही पर्याय सध्या उपलब्ध नाही आहेत. कारण की तो जर तुमच्याकडून जर तो एसआरपीएफचा जर चान्स गेला तर त्याच्या समोर तुम्हाला नेक्स्ट भरतीचीच वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे आता मुंबईचा कट ऑफ इतकाही अपेक्षित नव्हता, इतका हाय कट ऑफ, पण तो कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर आता जर बघितलं एसआरपीएफचा मित्रांनो 95 मार्काशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. कारण की आता तुमच्याकडून आता जर तुम्ही मुंबईमध्ये जर इतक्या मार्कांनी कटत असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या कारागृहाला तर नक्कीच बसलेले नसणार. कारण की कारागृहाचा तर कट ऑफ 43-45 मार्कांवरती गेलेला आहे. त्यामुळे आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे फक्त एसआरपीएफचा चान्स बाकी आहे. तर 95 मार्क घ्या मित्रांनो आणि लेखी परीक्षा चांगली द्या. एसआरपीएफला तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. 85 प्लस जर तुम्ही मार्क घेतले, 95 प्लस 85 प्लस, तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी आहेत. त्याच्यासोबतच आता जर बघितलं तर आता फक्त एकच चान्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट भरतीचीच वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे एसआरपीएफ साठी अतोनात प्रयत्न करा मित्रांनो. ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी नक्कीच अतोनात प्रयत्न करा 95 मार्क घेण्याचा. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही पर्याय उपलब्ध नाही आहेत. तर आणखी पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आता मित्रांनो मुंबई शहरला जे कटलेले आहेत त्यांनी नक्कीच खचून जाऊ नका. जर तुमच्याकडे आता एसआरपीएफचा चान्स आहे, त्याच्यानंतर फक्त एकच आहे चान्स, आता कारागृहाचा पण तुमच्याकडून गेलेलाच असेल. कारण की कारागृहाला 43-45 लागलेला आहे. तर आता खचून जाऊ नका, एसआरपीएफ अजून पर्याय आपल्याकडे बाकी आहे. त्यामुळे 95 मार्काचा ग्राउंड मारा आणि 85 प्लस पेपर घ्या. सिलेक्शन नक्कीच तुमचं होणार आहे. सोबतच आता पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.